बंगालच्या उपसागरामध्ये सातत्यानं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी कोकणावरती जाणवणार आहे आणि त्याच अनुषंगानं पुढचे 2 दिवस कोकणात हे पावसाचे असणार आहेत असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. सोमवारपासून या ठिकाणी दुपारनंतर या ठिकाणी पावसाची रिपरिप जी आहे ती या ठिकाणी सुरू होते आहे. रात्रीपासून या ठिकाणी ठिकठिकाणी पावसाच्या दमदार सरी या पाहायला मिळालेल्या होत्या. मात्र सकाळपासून पुन्हा एकदा या ठिकाणी पावसानं विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आहे. तुम्ही बघू शकता की सध्या आकाशामध्ये काळे ढग दाटून आलेले आहेत आणि दुपारनंतर कोकणामध्ये खास करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची संततधार जी आहे ती सुरू होते. पावसामुळे जिल्ह्यांच्या नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते आहे. सध्या नद्यांची पातळी जरी स्थिर असली तरी पण कुठलीही पूर परिस्थिती या ठिकाणी नाहीये. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचं या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर पुढचे 2 दिवस या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. एकंदरीतच पुढचे 2 दिवस हे कोकणामध्ये पावसाचे असतील तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा जो निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम सध्या कोकणावरती पुढचे 2 दिवस जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.